नमस्कार मंडळी, हा व्लॉग माझ्या फोनच्या गॅलरीमध्ये असाच होता आणि आज मी फायनली त्याला एडिट करते. तर तुम्हाला बघून समजलंच असेल की काय चालू आहे. हो, आज मी शिफ्टिंग केलेली होती आणि माझ्यासोबत हेमांगी सुद्धा आलेली होती, सोबत सिद्धी सुद्धा होती. मी कुठे शिफ्ट झाले ते तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये नक्की समजेल. मला आतापर्यंत एक गोष्ट समजली नाही, आपण ज्या वास्तूमध्ये राहतो ते घर स्वतःचं नसलं तरी नीट नेटकं ठेवायला हवे असं मला तरी वाटतं. मी या फ्लॅटमध्ये आल्याने आणि एवढा पसारा होता या फ्लॅटमध्ये, कुठून सुरुवात करू आम्हाला काहीच समजत नव्हतं. सिद्धी आणि हेमांगी मला खूप जास्त मदत झाली कामामध्ये, तरी सुद्धा खूप कामं पडलेली होती. अशी तिघींनी थोडी थोडी कामं करून आम्ही पूर्ण कामं संपवली होती आजच्या दिवसाची तरी. आणि खूप जास्त भूक लागलेली होती कारण सकाळी काहीच खाऊन आलेलं नव्हतं दोघी सुद्धा. अर्ध सामान जिन्याने आणलेलं होतं आणि अर्ध सामान लिफ्टने आलेलं होतं. आणि आम्ही अंगारिका संकष्ट चतुर्थीच्या दिवशी शिफ्टिंग केलेली होती. चांगल्या दिवशी आम्ही शिफ्टिंग केली. हेमांगीला टेरेस बघायला जायचं होतं, सो आम्ही पहिलं टेरेसवर जाऊन आलो कारण तिच्या मनाची काही शांती होत नव्हती. आणि असं काही टेरेस होतं, टेरेसवर जाऊन डोळेसुद्धा आमचे उघडत नव्हते. फोनमध्ये मी काय शूट करते हे सुद्धा मला दिसत नव्हतं, तरी सुद्धा मी थोडंफार काय असेल ते शूट केलेलं होतं. संध्याकाळचे 6:30 वाजलेले होते आणि सिद्धीसुद्धा घरी गेलेली होती. मी आणि हेमांगी आम्ही दोघीजणीच होतो, सो आम्ही खाली जाऊन वडापाव वगैरे घेतला आणि खूप सगळं काही जवळ आहे इकडे, त्याच्यामुळे आम्हाला काहीच वाटत नव्हतं. त्यानंतर वरती जाऊन जे काही थोडंफार सामान आहे ते आम्ही पटापट लावलं. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.